ऊस उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली असून साखर कारखानदारांनी टनाला 3400 रुपये जाहीर केलेला दर परवडणारा नसून किमान 4000 रुपये दर द्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी दिला आहे। गेल्या 10 वर्षात रासायनिक खतांचे दर 75% वाढले आहेत। मजुरी आणि साखरेचे दरही वाढले असताना ऊसाची FRP वाढली नाही। त्यामुळे साखर कारखानदारांनी यंदा दर वाढवून द्यावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे। गेले 5-5.5 महिने झाले पावसाळा सुरू आहे, अजूनपर्यंत संपलेला नाही आहे। आणि अशा परिस्थितीत जो शेतकऱ्याचा जो ऊस आहे त्या ऊसाला 4000 रुपये दर मिळालाच पाहिजे। कारण शेतकरी अगदीच शेतकऱ्याचं जर हे बघितलं, उत्पन्नाचं हे बघितलं, खताचे आणि त्याच्या मशागतीचे जर हे बघितलं तर 4000च्या आत शेतकऱ्याला ऊस दर परवडतच नाही। आणि अशा परिस्थितीत साखर कारखान्याने त्याचा सारासार विचार करून 4000 पर्यंत दर द्यायलाच पाहिजे। आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही उभाटा जर 4000 दर दिला नसला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावरची लढाई करू, एवढंच या प्रसंगी सांगतोय। आणि गेले 5 महिने झाले शेतकरी घरात बसून आहेत आणि गेल्या 5 महिन्यात या साखर कारखान्याने गेलेल्या उसाला काय ना काय तर पैसे द्यायला पाहिजे होते, ते न देता यांनी डायरेक्ट 3400 रुपये दर डिक्लेअर करून उसाचा त्यांनी जे कारखाना चालू केला आहे ते पहिला त्याचा निषेध व्यक्त करतो। कारण 3400 रुपये दर शेतकऱ्यांचा दर ठरवायचा या कारखान्याला अधिकार दिलाच कोण? यावेळी आप्पा गावडे, राजू आवळे, बाबासाहेब गावडे, राजू बेले आदी शिवसैनिक उपस्थित होते। बिपिनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।